माझ्यासाठी नक्की काय सरप्राईज आहे ते मला माहीतच नाहीये, कारण या दोघी सुद्धा मला बाहेर येऊनच देत नाहीयेत. म्हणतात तू थांब आणि सगळं झाल्यानंतर आम्ही तुला बोलवतो. बाय बाय. ते जिजाचं अंतरून आहे, मी माझं काढून ठेवलंय, ते तुझं आहे. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर डे अँड अनदर ब्लॉग. तर आता वाजले 10 आणि मी चालले पिटी घ्यायला. माझी नेहमीप्रमाणे मी सकाळी उठलेली नाहीये, तर आता बघूयात आज दिवसभरात काय काय घडते ते. स्टे ट्यून. जिमवरनं मी आता डायरेक्ट किराणा घ्यायला आली आहे आणि किराण्याची लिस्ट खूप मोठी आहे. चला 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 उरका पटपट. जिमवरनं कधी घरी येते असं होतं, आणि त्यामध्ये जर असं सामान आणायचं असेल तर अजून माणूस तरसतो. आणि आज मला कळलं की अमर माझ्यावरती रोज जिमवरनं येताना सामान मी काहीतरी आणायला लावल्यानंतर का तरसतो ते. आज मला ते कळलं. कधी घरी जाते आणि खाते असं झालं होतं का तेवढं सामान. आज अमरचा आणि आईंचा उपवास आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी वरीचा भात केलाय, त्यांना जेवायला वाढलंय. आणि इथे मला घेतलं आलू पराठा, म्हणजे आमच्या दोघींसाठी आलू पराठा बनवलाय. आणि गरम आहे खूप, तोडून दाखवत गरम आहे. जाऊ द्या, खाते मी अशीच. इथे काय बनवून ठेवलेत. तुला सरप्राईज आहे. करा तर डोळे दाखतो, डोळे दाख, डोळे उघड आता. सरप्राईज जिजा, तुला सरप्राईज आहे. गालाला हात अगोदरच गेली, निघून गेली. जिजू बबी काय करते शोना माझं. अयो काय घेतलं तू, काय घेतलं जिजा, काय केलंय हे तू. ठेवून देते, ठेवून दे वरती, तिथे ठेव, नीट ठेव जिजा. बस खूप लावलंस. दे. कोणी ओ काय असं का तोंड केलंय. नाटकी तू, नाटकी. इकडे बघ कशी रडतेस तू. तर आज नेहमीप्रमाणे इव्हिनिंगला माझी पेटी नाही आणि मी घरीच आराम करते. आता मी असं झालं की जेव्हा पेटी असेल त्यावेळेसच मी जिमला जाते, का माहीत नाही, पण समजेल तुम्हाला काही दिवसांनी मी अशी का करते वगैरे 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 ब्ला ब्ला ब्ला. आज घरी आहे, सो म्हणलं मस्त असं तेल वगैरे लावून चंपी करावी. आणि वेणी बघा मी कशी घातली. मला जिममध्ये भरपूर जण विचारत होते की तुमचे केस इतक्या लवकर कसं काय वाढले, पातळ झालेत, गळतात मात्र, पण वाढले कसं काय. तर याचं रिझन हेच आहे की मी जेव्हा घरी असेल त्यावेळेस हे अशा प्रकारची वेणी घालते. तर बघूयात आज. आणि आज मेन म्हणजे घरी असून मला काही काम नाही आहे, कारण माझ्या सासूबाई आणि ननंदबाई म्हटल्या की आज तू आराम कर, आजचा खास मेजवानी करणार आहेत काहीतरी. मला माहीत नाही आहे काय करणार आहे. मला म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज. आज सरप्राईजवर सरप्राईज मला भेटते. पहिलं सरप्राईज माझं तर पाहिलंच तुम्ही, जाऊ द्या आता. आणि आता दुसरं सरप्राईज सासूबाईं त्या देतात म्हणल्यानंतर चांगलंच असेल. काय ते बघूयात, कारण आज मला स्वयंपाकाला त्यांनी सुट्टी दिली आहे, तर नुसता आराम करायचा आहे. पण बघू त्याचं काय काम निघलं तर ते करता येईल. आणि आता नुसता आराम. भूक खूप लागली. या दोघांना मी वरवीचा भात केलता, त्यातलं शिल्लक राहिलेला आता आम्ही खातोय. आणि ही मला सरप्राईज देणार आहे, काय माहीत नाही आहे. आणि माझ्या सासूबाई आज माझ्यासाठी खास काहीतरी करतायत. ए अशी काय बघतीये. तुम्ही म्हणलं ना आज मला सरप्राईज आहे, स्वयंपाकातून सुट्टी आहे ना. स्वयंपाकातून काढून टाकला आज. अगं एक दिवस पण किती मोठी सुट्टी, तुला काय सांगू. धर का थोडं खा. हा तुझ्या हाताने खा. हा खायचं असतं ते, चाटायचं नाही का.
माझ्यासाठी नक्की काय सरप्राईज आहे ते मला माहीतच नाहीये, कारण या दोघी सुद्धा मला बाहेर येऊनच देत नाहीयेत. म्हणतात तू थांब आणि सगळं झाल्यानंतर आम्ही तुला बोलवतो बोलवतो आणि मग ये. काय मीच खूप म्हणजे माझ्यात आहे ना, म्हणजे असा पेशन्सच नाही आहे. मला एखादं म्हणलं तुला सरप्राईज आहे, ते लवकर सांगितलं नाही किंवा लवकर भेटलं नाही, ते पेशन्सच राहत नाही. आणि बघू आता काय येते. आणि बघा मॅडमला आता मला माझ्यापाशी सांभाळायला दिले, कारण खूप काहीतरी मोठं चाललंय, त्यामुळे बहुतेक असेल. मॅडम माझ्यापाशी मस्त खेळताय, तर मी हिला खेळते इकडे बघा. मॅडम पेपरवरती नोट डाऊन करायचं, अजिबात पायावरती करायचं नाही. पेपरवरती तिला स्केच पेन पाहिजे असतात, पण हातापायावरती तिला करायचं असतं. पेपरवरती करायचं. हा व्हेरी गुड. तरी पण तिने पायावरती थोडं केलेलंच आहे. हे बघा, हातावरती दाखव. हातावर केलंय का? तो हात दाखव. आणि या मॅडम बघा कशा खेळतायत. ओह माय गॉड, पलटी व्हायला बघते, पलटी. आम्ही चाललो आता जिमला. आमचं अचानक भयानक असतं. माझ्याकडे एक नवीन पिटी आली, त्यामुळे मी आता चालले जिमला. चलो. तिचं नाक कोणी ओढलं? माझं नाव काय ओम सर? नाव काय? श्वेता मॅम. श्वेता नाही, शेवता. त्यांना नावच घेतोय. श्वेता मॅम. माहिती का शब्दशः झालं SWE श्वेता. ते नाव W काढा, मग मी बोलतो. आज कस काय तुझ्याकडे आली किशोर? तुझ्याकडे कस काय आली? ती म्हणली असेल फोटो लय काढ दे. SHETA शेता. 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 मामा तुम्ही काय करताय तिथे? पुसून काढताय का? पुसून. मग आज मामांनी जिम स्वच्छ करायची ठरवली. काय दिवाळी आली का गणपती आली? गणपती. मामाने कुठली नवीन जिम जॉईन केली? जिम लाईफ स्टुडिओ. जाऊ दे. ऐक की. अरे कापला की कोंबडा? दाखवा मामा. कापला. मी त्यांना सारखी म्हणत होती कापा कापा म्हणून. विठ्ठल नगरचा चॉकलेट बॉय. सर असं नाही म्हणायचं. म्हणजे सर बोलले ठीक आहे, आम्ही बोललो तर मग थोडे हे होते. सर म्हणताय डार्क चॉकलेट. आम्ही देऊ का? मनी कार्ड जिजा मॅडम काय पाहिजे? करायचंय फिटनेस मॉडेलिंग. कोणाला? शो बनवायचा जिम मध्ये. फिटनेस मॉडेलिंगचा शो करायचा आहे. पार्टिसिपेट घेणार का? काय करते? फिटनेस मॉडेल. आम्ही काय मॉडेल वाटतं का तुला? त्याला काय जेवढी अरे हे आपण काय ठेवतो? हे आपण काय ठेवतो माहिती का? ओरडायला लागली. मामा गेला.
अरे आपण काय आम्हाला काय नकोय कोणाकोणाची फिजिक कशी कशी आता एवढा आपण ट्रेन करतोय लोकांना बघितलेली काय वाईट त्यांनी बघितलं अशी काय नको 4 चौकात आम्ही दिसतो का तरी प्राईस ठेवणार दिसतो का तरी इंटरव्ह्यू नाही मागणार भांडू नका जाऊ दे भांडू नका विषय कट लाईट गेली सगळे उतरतील मी नाही करणार आहे मी जे हे जज मी पॉइंट पहिला नंबर मी थोडी शो खेळणार आहे आम्हाला असं काय करायचं कसं नाही झालं कसं नंतर ना एक मामा गेला खाली बाजू तर बदलायचं रांगत होतो ना तेव्हा डेडली चांगले चांगले भगवान डिस्कशन चालू खरंच करू शकते टेक्नॉलॉजी या आता अरे ढेरी कुठे अमर सर कुठे गेले वेर इज द अमर सर बाहेर गेले का सारखे बाहेर पळतायत काहीतरी विषय बघा बरं अरे खरंच नाहीये का अमर सर आणि वर असं केलं की ढ होतं ना ते नाही ना माझं ब्लॉग बघतोय बघा डेडिकेशन बघा तुमच्या सगळ्यांच्या तिथे गप्पा झाल्यात एअरपोर्ट घालून ब्लॉग बघतोय एवढा पण नको बघू हॅलो गाईज बाय 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 मी बाय करते सगळी जिजाबाई करतात श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम त्यांना कर बाय बाय जय श्रीराम कर जय श्रीराम बाय प्लँकिस दे माझ्यासाठी सरप्राईज केलं जेवणाचं आणि अगोदर जेवायला बसलीये बघा काय केलंय भात आमटी पुरणपोळी थँक्यू सो मच दोघींना पण थँक्यू आता माझ्याकडून तुमच्या दोघींना उद्या गिफ्ट मला 2 दिवसापूर्वी मी सांगितलं त्यांना मला 2 दिवसापूर्वी मी सांगितलेलं की मला पुरणपोळी खाऊ वाटली ह्यांनी आज बनवली माझ्यासाठी काहीतरी रिएक्शन तुझ्यासाठी असतं का असं सुनेसाठी केले आणि भाऊजाईसाठी आहे का असं हा मग काय स्वामींना आवडते पुरणपोळी माझ्याकडून तुला अर्धी कॅडबरी ए गोंड्या ए पुरणपोळी एक संपली पण अर्धी जण नको हा दे बस अमर मी अजून जेवण स्टार्ट करायचं तू संपवली पण आईने पण भाताने उपवास सोडायचा असतो त्यांनी बघ तू बघ पुरणपोळी आता मस्त ताव मारायचं झोपायचं चला